उद्या महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। फडणवीस, बावनकुळे, शेलारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। प्रत्येक जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। एकाच महिन्यामध्ये भाजप कार्यकारिणीची सलग ही दुसरी बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकी संदर्भात, जागा वाटपासंदर्भात आणि रणनीती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम। भाजप कार्यकारिणीची उद्या बैठक होते, नेमकी कोणकोणत्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? प्रथमेश थोडं सुधारणा करतो। प्रदेश कार्यकारिणीची नाही तर उद्या कार्य समितीची बैठक होणार आहे। सलग दुसरी बैठक आहे एका महिन्यामध्ये। यापूर्वी नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना एक बैठक पार पडली होती आणि त्यानंतर लगेचच एका महिन्यात ही सलग दुसरी बैठक बोलवली जाते। जसं तू म्हणालास तसं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, ही सगळीच मोठी नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच प्रदेश कार्यकारिणीचे काही पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि काही महत्वाचे नेते या बैठकीमध्ये असतील। काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक बैठक राष्ट्रीय कार्यकारिणीची पार पडली होती, त्यात महाराष्ट्रातील पदाधिकारी सुद्धा होते। त्या अनुषंगाने ही दुसरी महत्वाची बैठक बोलवण्यात आली। उद्या दिवसभर दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक पार पडते आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला महत्व आहे। त्यासोबतच राम मंदिराचा जो कार्यक्रम आहे त्या दृष्टीने सुद्धा भाजपची जी तयारी आहे त्याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते असं समजतंय। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। उद्या भाजपची महत्वाची बैठक होते, यामध्ये लोकसभा निवडणूक आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्या संदर्भातील विषयांवरती चर्चा होणार आहे।